पिंपरी चिंचवडमध्ये घडला एक अनोखा इतिहास. 44 लेखकांची 50 पुस्तकं एकाच वेळी प्रकाशित करून एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद. खरंच प्रेरणादायी. 9 ते 80 वयोगटातील लेखक, विविध साहित्य प्रकार आणि नवोदितांना मिळालेलं व्यासपीठ. हा फक्त कार्यक्रम नव्हता, तर साहित्याचा उत्सव होता. आज हा एक कार्यक्रम संपन्न झाला इथे. वेल्वेट कविशा यांनी 50 पुस्तकांचं एकत्र प्रकाशन केलं आहे. एका पुस्तकाचं प्रकाशन जरी करायचं असेल तर त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे मला माहीत आहे, कारण माझी पण 1-2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आणि एवढे 50 पुस्तकांचं प्रकाशन करायचं याचं शिवधनुष्य त्यांनी पेललेलं आहे. इतकं सोपं नाही. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत. आम्ही पाहिलं, कथा, कविता, कादंबऱ्या. एक लहानशी मुलगी आहे, तिचं पण पुस्तक आहे. तर मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये जेव्हा लेखनाबद्दल आणि वाचनाबद्दल कमी गोडी आहे दिसते समाजामध्ये, त्यावेळेला अशा तऱ्हेचा उपक्रम करणं हे खूप कौतुकाचं आहे आणि खूप गरजेचं आहे, जे वेल्वेट कविशा यांनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या उपक्रमामुळे नवीन जे लेखक आहेत होतकरू, त्यांना सुद्धा खूप प्रोत्साहन मिळेल. मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देते आणि अशा तऱ्हेने अनेक 500-5000 पुस्तकांचं एकत्र प्रकाशन व्हावं अशी माझी सदिच्छा आहे. आम्ही आज म्हणजे 10 महिने झालेत प्रकाशन संस्था सुरू केली आहे आणि त्यात 65 पुस्तकं रजिस्टर झाली. त्यातले आज 50 पुस्तकांचं आम्ही प्रकाशन केलंय. 44 लेखक ह्याच्यात समाविष्ट आहेत, सहभागी झालेले आहेत आणि त्यांचं ह्या 50 पुस्तकांचं आमचं वर्ल्ड रेकॉर्ड होतं. तर ह्या वर्ल्ड रेकॉर्ड साठी आम्ही सगळे जमलेले आहोत आणि तुम्ही आलात, खूप धन्यवाद. वाचकांचे खूप आभार, जे सहभागी लेखक आहेत त्यांचे खूप आभार. आणि असे उपक्रम होत राहावेत. पुण्यासारख्या शहरात होत आहेत, पिंपरी चिंचवड सारख्या शहरात होत आहेत. आनंद आहे. वेल्वेट कविशा प्रकाशनकडून आज जो विक्रम घडवला गेला त्याच्याकरता सर्वप्रथम वेल्वेट प्रकाशनच्या सर्व वर्षार्थी, त्यांचं संपूर्ण टीम आणि सर्व लेखकांचं मनापासून अभिनंदन. एक विक्रम घडवणं हे सोपं नसतं. असे विक्रम घडवण्याचा आम्हाला अनुभव असल्यामुळे मला त्याची पूर्ण जाणीव आहे की त्याच्या पाठीमागे काय काय करावं लागतं. लेखन नुसतं करून होत नाही. लेखक जिथनं काम सुरू होतं, म्हणजे ऍक्च्युली विषय याच्यापासून तिथून ते प्रकाशन होईपर्यंत या सगळ्या जबाबदाऱ्यातनं जाऊन स्वतः पण लेखन करून हे सगळं करणं खरंच अवघड असतं. पण वर्षाताईंनी ते अतिशय लिहिलंय, पेललंय. मला त्यांचं अतिशय कौतुक वाटतं आणि माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा पुढच्या वाटचालीकरता आणि आत्ताच्या या विक्रमाकरता मनापासून त्यांचं अभिनंदन. वेल्वेट कविशा पब्लिकेशन तर्फे आज जो विश्वविक्रमी पुस्तकांचं प्रकाशन झालंय याचा एक भाग होता आला याचा मला आनंद आहे. या निमित्तानं मला हे लक्षात आलं की खूप खूप लिखाण चालू आहे. आपण आज म्हणतो की काळ बदलला आहे, डिजिटायझेशन झालेलं आहे, सगळे व्हिडिओजवर लोक आलेले आहेत, पण मग वाचणार कोण? पण मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की या निमित्तानं खूप वेगवेगळी लेखक मंडळी मला दिसली, लेखिका मंडळी दिसली. कोणी बँकेत काम करतं, कोणी मूर्तिकार आहे. एक छोटी मुलगी होती जी 10-12 वर्षाची आहे, तिनं पुस्तक लिहिलं. तर लिहावंसं वाटणं ही मला फार महत्वाची गोष्ट वाटते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की वाचक आहेत म्हणून ते लिहितात. त्यामुळे वाचन संस्कृतीला हा एक प्रकारचा एक धक्का आहे, म्हणजे चांगल्या अर्थानं एक पुश आहे असं मला वाटतं. खूप खूप शुभेच्छा. आणि अशा पद्धतीचे लेखक तयार व्हायला हवेत. असं जेव्हा खूप लिखाण तयार होईल त्यातूनच आपल्याला पुन्हा एकदा विजय तेंडुलकर दिसतील, त्यातूनच पुन्हा एकदा आपल्याला जयवंत दळवी दिसतील, त्यातूनच पुन्हा एकदा आपल्याला अशा दुर्गा भागवतांसारख्या लेखिका येतील. तर हे लिखाण झालं तरच नवीन साहित्य उभं राहील आणि प्रत्येकाचा अनुभव विश्व नव्यानं लोकांसमोर येईल. वेल्वेट कविशाचं खरंच कौतुक की अशा पद्धतीचे डिग्लॅमराईज कार्यक्रम करणं सोपं नाहीये, कारण इव्हेंटला खूप जास्त फंड येत असतात. पण अशा पुस्तकांच्या कार्यक्रमाला फंड येत नसताना सुद्धा त्यांनी हा कार्यक्रम केला, याचं मला कौतुक वाटतं. खूप शुभेच्छा. थँक्यू. लेखनाला वयाची मर्यादा नसते, या संदेशासह उभा राहिलेला हा विक्रम प्रत्येकाला लिहायला आणि वाचायला प्रेरणा देणार आहे. स्वप्नांना शब्द द्या. कदाचित पुढचा विक्रम तुमचाच असेल.